बल दिले आम्हा बलवंत होण्यासाठी, बल दिले आम्हा बलवंत होण्यासाठी, दिशा दिली आम्हा यशवंत होण्यासाठी, दिशा दिली आम्हा यशवंत होण्यासाठी, प्रेम दिले आम्हा माणुसकी जपण्यासाठी, प्रेम दिले आम्हा माणुसकी जपण्यासाठी, वाहते स्मृतीचे सुमने नित्य स्मरणासाठी, वाहते स्मृतीचे सुमने नित्य स्मरणासाठी, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे थोर स्वातंत्र्यवीर, समाजाची सेवा करणारे थोर समाजसेवक, संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठीची प्रार्थना करणारे संत महंत सत्पुरुष यांना माझे अभिवादन। मी सिद्धी प्रमिला संदीप मांजरे, इयत्ता 6वी ब। सन्मान्य व्यासपीठ, कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे, ग्रामस्थ, उपस्थित पालक, शिक्षकवृंद व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा दिवस माझ्यासाठी आनंददायी, उत्साही व प्रेरणादायी ठरणार आहे। या दिवसाचे सौख्य मला लाभले हे मी माझे भाग्य समजते। हे यश मिळवण्यासाठी मी नियमित कष्ट, जिद्द, चिकाटी याशिवाय काहीही केले नाही। आम्ही सकाळी शाळेत आल्यावर रात्र कधी व्हायची हे आम्हाला समजतच नसायचे, एवढे आम्ही आमच्या अभ्यासात रममान झालो होतो। आमच्या मॅडमनी आमच्या वार्षिक अभ्यासाबरोबरच शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी देखील घेतली। आमचा सराव व्यवस्थित व्हावा म्हणून मॅडमने वेगवेगळ्या प्रकाशनांच्या प्रश्नपत्रिका मागवल्या व त्या आमच्याकडून सोडवून घेतल्या। मॅडमला जेव्हा काही काम असायचे तेव्हा आमचे काही पालक वर्ग सांभाळायचे। परीक्षा जवळ आल्यावर मॅडमने अभ्यासाचा वेळ देखील वाढवला, तेव्हा बहुतांश पालकांनी आम्हाला पोटभर नाश्ता देखील दिला। तसेच आमच्या शाळेचे विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन कमिटी व सर्व शिक्षकांनी आमच्या अभ्यासासाठी आम्हाला अनुकूल वातावरण तयार करून दिले, त्यामुळे आम्ही हे यश मिळवू शकलो। माझे पप्पा मला नेहमी सांगत, बाळा, परीक्षा ही फक्त परीक्षा नसते, तर ती आपल्या अभ्यासाच्या मोजमापाची कसोटी असते। परीक्षेसाठी फक्त अभ्यास करायचा नसतो, तर आपल्या संकल्पना स्पष्ट होणे हे महत्त्वाचे असते। मी लहान सहान गोष्टी समजून घेत त्यांच्या आशीर्वादाने मी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवले। माझ्या आईने मला अवघड घटक सोपे करून सांगितले, तिने माझ्या आरोग्याची विशेष काळजी घेतली। माझं भाग्य आहे माझ्या मॅडमचे नाव प्रमिला आहे व माझ्या आईचे नाव देखील प्रमिला आहे। प्र म्हणजे प्रेम व मिला म्हणजे मिलाफ, प्रमिला म्हणजे अखंड प्रेमाचा मिलाफ आहे। आमच्या मॅडमने आमच्यावर पहिलीपासून ते आत्तापर्यंत भरपूर प्रेम केलेच आहे, तसेच आमचा व्यवस्थित अभ्यास देखील घेतला आहे, त्यामुळे आम्ही हे यश मिळवू शकलो आहे। मलाही शिष्यवृत्ती परीक्षेत मिळालेले यश मी विनम्रपणे माझ्या मातापित्यांच्या व गुरूंच्या चरणी अर्पण करते। एवढं बोलून थांबते। धन्यवाद।